बघा मैत्रिणींना इथं काय चाललंय. मोबाईल बघत बघत बटाटा मॅश करायला चालू आहे. तर इथं बघा आपली बटाटा वड्याची चटणी चालू आहे करायला. तर असा बटाटा मॅश करून घेतोय आणि इथं ना असं निम्म्या ह्याचं गोळं करून ठेवलेलं आहेत. तर इथं आपलं पुदिना कोथिंबीर. तर बटाटा मॅश व्हायला लागलाय. असं कुकरमध्ये मी लावून घेत असते. 5 लिटरचा कुकर आहे, त्यामध्ये 2-3 कुकर असं लावते आणि जसं लागल तसं मॅश करतो. आणि ह्यांच्याकडं काम असतं बटाटा मॅश करायचं. काय झालं हसाय? काय म्हणतेस? वडापाव खाणं इतकं सोपं करणं पण करणं त्याच्यामध्ये मेहनत आहे. मेहनत म्हणजे घरी करायचं म्हणल्यावर काय नाही हो मैत्रिणी. नो, घरी करायचं म्हणल्यावर वडापावला काय मेहनत नाही. फक्त इथं करायचं म्हणलं ना इतकी मेहनत लागते ना. कारण वडापाव कमी पडले की लगी बटाटे शिजाय घालायची, बटाटे बेसन कमी पडले की लगी पीठ मळायचं, ते जसं वाटण ही ती असं कमी पडलं की पटकन इतकं घाई गडबड होती ना. तसं घरी कसं आपल्या 4 5 जण 6 जण 7 जण तसं तेवढंच. तसं इथं थांबत नाही ते कस्टमर. द्या लवकर, नाही तर मग सरळ निघते ती. मग उशीर लागतंय म्हणल्यावर असं असते कस्टमरचं. लय अवघड काम आहे. कस्टमर म्हणजे इतकं डेंजर. देव 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 कस्टमर म्हणजे देवच आहे, पण इतकं डेंजर देव असतो का? कस्टमर ना त्यांना पैसे देतो म्हणजे असं वाटतंय ना कस्टमरला की आम्ही काय आता काय सगळं लुटून बिटून द्यायला काय असं वाटतंय. 5 मिनिटं सुद्धा थांबायला दम निघत नाही. आणि आधीचे करून ठेवलेलं पण घेत नाहीत हा. गरम गरम पाहिजे म्हणते. मग गरम गरम पाहिजे आणि थांबायला पण नको. असं कसं जमणार सांगा बरं तुम्ही. 5 मिनिटं वडं सोडस तर फक्त सगळं रेडी असते. फक्त वडं सोडायचे असते तेलामध्ये. तर तेवढ्याला पण उशीर होतोय म्हणतात. मग आधीचे देव का म्हणलं सोडलेले आहेत तर ती नको थंड आहेत म्हणतात. मग असं कसं चालणार. गरम पण हे पण ते पण. तर तिकडं बघू शकताय ह्यांचा मित्र आलेला आहे. तर इथं बघा त्यांचा मित्र आलेला आहे. अंडेवाले म्हणजे त्यांची रोज एक चक्कर म्हणजे हा त्यांचा अंड्याचा बिझनेस आहे. अंडेवालेच म्हणतात. तर त्यांची रोज एक चक्कर असती. कसं बिझनेस बघायला येते ते बिझनेस मध्ये किती खराब उतराला किती करायला मनापासून काय काय चालू आहे. मी तर मनापासून करायला नको. मम्मी करा ना का मनापासून. म्हणजे दोघं मिळून मनापासून करावं त्याचं म्हणत नाही. मनापासून कोण करा नाही हे सांगा ना. मग आपण दोघंच करतोय ना. इथं काय लय 4-5 जण आहेत का करायला. म्हणजे दोघं मनापासून करायला त्याचं म्हणत नाही मी. कसं माहिती आहे का, कुठलंही काम मनापासून केलं ना त्याच्यात या की